अमरावतीमध्ये पंचवटी चौकामध्ये इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे बॅनर लागले। विचारा इस्लाम विषयी असा बॅनरवर मजकूर लिहिला गेला। अमरावतीतील या फलकांना आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे। फलकावर असलेल्या टोल फ्री क्रमांकावर भाजप खासदार अनिल बोंडेंनी फोन केला। आज तो बॅनर आहे, विचारा इस्लाम विषयी असं म्हटलेलं आहे। या बॅनरवर एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे आणि याच्यावर थेट आता अनिल बोंडेंनीच फोन केला असं समजतंय। अमरावतीमध्ये इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे बॅनर लागलेत। आयसीसीचे फलक लागल्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झाले आणि त्यांनीच थेट या टोल फ्री क्रमांकावर फोन केला असं समजतंय। विचारा इस्लाम विषयी असा मजकूर या बॅनरवर आहे आणि खाली एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे आणि भर चौकात हा असा बॅनर लावला गेला। त्याच्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झाले आणि त्यांनीच या टोल फ्री क्रमांकावर फोन केला असंही कळतंय। अमरावतीमध्ये हे सगळे असे बॅनर लागलेलं दिसलेलं आहे असं समजतंय। एका चौकात हा बॅनर लागला आणि त्याच्यानंतर आता नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून। छगन, अनिल बोंडेंनी या टोल फ्री क्रमांकावर फोन केलेला होता, काय नेमकं संभाषण झालं, काय माहिती त्यातून समोर आली? नक्की रिद्धी, अमरावतीमध्ये एक प्रकार घडलेला होता। आय लव्ह मोहम्मद नंतर आता अमरावतीमध्ये IIC अर्थात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्राचे फलक या पंचवटी चौकामध्ये लावण्यात आलेले होते आणि या फलकावर एक टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये फलकावर इस्लामाविषयीची यावर कॉल करून इस्लामाविषयीची माहिती यातून देण्यात येत असेल असा त्याचा संकेत आहे। आणि याच नंबरवरती अमरावतीचे भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी देखील फोन केलेला होता आणि त्यावरती इन्फॉर्मेशन माहिती घेतलेली होती आणि त्यानंतर विविध चर्चांना उधाण सुद्धा सुटलेले आहेत। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हे फलक ज्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ते पंचवटी चौक आहे आणि तिथे शाळा परिसर महाविद्यालयातले विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात वावर असतो आणि त्यामुळे या बोर्ड लावून या ठिकाणी विद्यार्थ्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न आहे का असा सुद्धा काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंदाज व्यक्त होतोय। त्यामुळे आता या बॅनरची चर्चा आता अमरावतीमध्ये सुरू झालेली आहे रिद्धी। हा एकच बॅनर आहे या ठिकाणी छगन, की आणखी शहरभर कुठे बॅनर हे लागलेले आहेत असे? सध्या तरी जो मुख्य चौक आहे पंचवटी चौकात हे बॅनर आढळून आलेला आहे आणि आता भाजपचे जे कार्यकर्ते ते संपूर्ण शहरामध्ये फिरत आहेत की आणखी कुठे अन्य ठिकाणी लागलेलं आहे का किंवा याचं सेंटर कुठे असेल, कारण सध्या जी माहिती मिळते ती हैदराबादवरून ही संस्था चालवली जात आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता अनिल बोंडे यावरती काही उपाययोजनाच्या संदर्भातून काही मार्ग काढतात का किंवा पोलिसांना काही तक्रार देतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। जी छगन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। तर हा जो बॅनरवरचा टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावर विचारा इस्लाम विषयी असं लिहिलेलं आहे, तिथे थेट भाजप खासदार अनिल बोंडेंनी फोन केलेला होता असं मी म्हटलं। तर ते नेमकं संभाषण काय होतं फोनवरचं ते आपण आता ऐकूया। Recorded for quality or training purposes. To continue in English, dial 1. For Hindi, dial 2. Thank you.